नमस्कार. तेज वार्ता न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत. आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज. बीड जिल्ह्यासाठी अतिशय शर्मेची गोष्ट घडली. माझ्या बीड जिल्ह्यातल्या लेकीला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्या कुटुंबाला जी त्यांची मागणी आहे त्या मागणीप्रमाणे पूर्ण ताकदीने त्यांच्या कुटुंबाबरोबर उभं राहिलं पाहिजे ही बीड जिल्ह्याचा खासदार एक लोकप्रतिनिधी या नात्याने माझी जबाबदारी म्हणून मी त्या कुटुंबाला जाऊन भेटलो. ज्या दिवशी घटना घडली त्या कुटुंबाला ती घटना जवळपास संध्याकाळी 7-8 वाजता कळली आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाला तिथं जाण्यासाठी त्यांना 3-4 वाजले रात्री. आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे घडली घटना ही कधी याचं नाही पण दुसऱ्या दिवशी त्यांना कळलं. म्हणजे या बघा असा प्रकार किती संशयास्पद आहे. ही घटना नेमकी कधी घडली हे याच्यावर कुठं बोध होत नाही. त्या घटनेचा खूप मोठा काहीतरी याच्यामध्ये गोड बंगाल आहे. कारण एकच ही घटना जर ज्या दिवशी घडली त्याच दिवशी डिक्लेअर केली का हा सुद्धा महत्वाचा विषय आहे. कारण ती मुलगी आता काही एक हे दाखवलंय आज तुम्ही मीडियावाल्यांनी एक त्याचं हॉटेलचं फुटेज दाखवलं. त्याच्यामध्ये अर्धाच व्हिडिओ आहे. मग ती मुलगी रस्त्याने कशी गेली, कोणत्या गाडीत गेली, कशी गेली, गेटमध्ये कशी आली, काउंटरपासून ते रूममध्ये जायपर्यंत जे सगळे व्हिडिओ दाखवायला पाहिजेत आणि सर्व मिळायला पाहिजेत. म्हणजे खरं कळलं की ती कधी गेलती आणि कोणत्या टायमिंगला गेलती. ती खरंच म्हणजे स्वतःच गेली का तिची डेड बॉडी नेली. तिचं जर होते तर तिला ते ज्यावेळेस पोलिसांनी आणखी तिचे जे काही फोटोज आहेत ते फोटो कुठं डिक्लेअर केलेले नाही. म्हणजे जिथं कुठल्या रस्सीने घेतली, कशी फाशी घेतली म्हणून जे डिक्लेअर केलं आत्महत्या केली. त्याच्यानंतर आज पीएम रिपोर्ट येतो. पण पीएम रिपोर्ट 24 तासाच्या आत झाला की 48 तासांनी झाला की आणखी 72 तासांनी झाला याचं कुठंही बोध नाहीये. म्हणजे खरी घटना किती वाजता घडली होती आणि कोणत्या क्षणाला घडली, तिथून पुढे काय झालं याचा सर्व घटनाक्रम सर्वांसमोर आला पाहिजे. आणि तिथल्या पोलीस यंत्रणेने सुद्धा संशयास्पद जे महाराष्ट्रामध्ये त्यांचा संशयानं बघितलं जातं याच्यासाठी त्यांनी काम केलं पाहिजे आणि संशयाने महाराष्ट्रानं बघू नये याच्यासाठी त्यांनी प्रखरतेने काम केलं पाहिजे. पण तसं होत नाहीये. तिथल्या पोलीस यंत्रणेवर संशय येतो. ही मुलगी जिथं त्या किती वर्षापासून त्या फलटणमध्ये ड्युटीला होती. या डॉक्टरांनी जेवढं सेवा केली तर बघा हे बॉन्डेड डॉक्टर आहे. म्हणजे बॉन्ड जो असतो डॉक्टरांना द्यायचा तो बॉन्ड देऊन ते तिचं काहीतरी पुढच्या आता नोव्हेंबर महिन्याच्या काहीतरी म्हणजे आत्ताच रिसेंटली संपणार आहे तिचा बॉन्ड. आणि त्याच्या एक 15-20 दिवस अगोदर ही घटना घडली. म्हणजे तिचा बॉन्ड ज्यावेळेस बॉन्डेड असताना सुद्धा तिला पीएमला करायलाच कशामुळे ड्युटी दिली गेली. पीएम करणारे जे काही ऑपरेटर असतात ते कुठल्या अवस्थेत पीएम करतात सर्वांना माहिती आहे. पीएम करताना त्यांना कुठल्या अवस्थेमध्ये ते पीएम करून ते पण दररोज पीएम करताना बऱ्याच काही गोष्टी असतात. मग तर ही लेडीज आहे. ही लेडीज असताना ही लेडीज डॉक्टर का दिली आणि तिच्या हातावर जवळपास 84 का 82 पीएम आतापर्यंत झालेत. मग ही बॉन्डेड आहे. ही जर तिचा म्हणजे नवीन आता असणारी ही मुलगी डॉक्टर एवढी आपल्या हे करत काम करत तर कुटुंब सुद्धा आज एवढं भयभीत कुटुंब आहे. त्यांनी असं सांगितलं की आम्हाला फोन आला संध्याकाळी 7-8ला आणि असंच झालं. आधार कार्डनं कोटरबन या गावचा ॲड्रेस त्या आधार कार्डवर असल्यामुळं आम्हाला तसा फोन आला आणि त्या फोनच्या अनुषंगाने आम्ही करताना याच्यावर उजेड पाडणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं मी या प्रकरणामध्ये बीड जिल्ह्याचा एक कार्यकर्ता म्हणून बीड जिल्ह्याचा एक लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी की बीड जिल्ह्याच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे. याच्यासाठी जे घटनाक्रम आणि तिथं काय काय घडलं याच्यासाठी मी फलटणला जाणार आणि फलटणच्या प्रत्येक गोष्टीची चौकशी पूर्ण इन मीडिया करणार आणि मीडियाला बोलवून सगळ्यांना करून इन कॅमेरा सर्व चौकशी काही झाली पाहिजे. दवाखान्यापासून तिथं डीन कोण त्रास देत होते, डॉक्टर कोण, पोलीस यंत्रणा का त्रास देत होती, या सर्व गोष्टीचा कुठले लोकप्रतिनिधी त्रास देत होते किंवा कोण आणखी तिला काय टॉर्चर करत होतं या सर्व गोष्टीची माहिती तिथं जाऊन प्रत्येक ठिकाणी जाऊन घ्यायचं माझं मानस आहे. मी घेणार आणि जाणार. त्या लेखीला माझ्या बीड जिल्ह्याच्या न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असं मला वाटतं. दुसरीकडे बघितलं तर महिला आयोगाच्या अध्यक्ष असतील, त्यानंतर मुख्यमंत्री असतील, त्या संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने जर बघितलं गेले 5 दिवस झाले अद्यापर्यंत स्पष्ट पद्धतीने अशी कुठली माहिती समोर येत नाही. आता महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत आमच्या आदरणीय ताई चाकणकर ताई, त्या याच्या अगोदर महिला आयोग जे असताना ते जवळपास 2-3 वर्षांना त्यांच्याकडे पद आहे. तर कुठं जाऊन प्रेस एखाद्या प्रकरणात घेतली असं मला नाही दिसलं. याच प्रकरणात त्यांना प्रेस का घ्यावं वाटली.
या प्रकरणामध्ये कधी कुठं घेतली का त्याने प्रेस कुठला? आता बघा पुण्याची एवढी घटना घडली, आणखी बऱ्याच घटना आहेत, उदाहरण देता येतील, एवढ्या अशा घटना घडल्या त्याचे चकार शब्द सुद्धा बोलले नाही. त्याच्या चौकशी, त्यांना काय काय त्याचे कुठं त्याचे आरोप झाले उलट कुटुंबाचे की आम्हाला महिला आयोग काही मदत करत नाही, आमच्या प्रोटेक्शन देत नाहीये. तिथं जाऊन महिलावर आरोप करणे आणि आता त्या आमच्या लेकीनं आत्महत्या केली असं दाखवलं जातंय. की आत्महत्या आहे की हत्या आहे याचा सुद्धा सखोल चौकशी झाली पाहिजे आणि याच्यावर बघितलं पाहिजे. याच्या सर्व गोष्टीचा तपास झाल्याशिवाय कळणार नाही. आणि याला किंवा आत्महत्या केली तर यांना कुणी कुणी प्रवृत्त केलं, का केली, तिला आत्महत्यासारखं एवढं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं हे सुद्धा बघावं लागलं. आणि आज तिच्यावर काहीतरी वेगळी स्टोरी रचलेली असली, आज तिच्या कुठल्या तरी वेगळ्या विषयावर बोललं जात आहे. असं बोलणं किती संयुक्तिक आहे हे ना, म्हणजे ही अशोभनीय घटना करतायत लोक. तुम्ही मयताच्या टाळूवरलं लोणी खायचं काम तुम्ही करताय. आज आमची ही लेक मयत झाली, तिला न्याय मिळवून द्यायचा सोडून तिच्या वेगळा विषय दुसरीकडे डायव्हर्ट करायचा असा प्रयत्न काही लोक करतायत, हे मी होऊ देणार नाही. बाप्पा, जर आपण बघितलं तर त्या डॉक्टरने ऑक्टोबर 2023ला ते दवाखाना जॉईन केला होता. त्यानंतर त्या दवाखान्यात आतापर्यंत 431 पोस्टमॉर्टम झाले, त्यापैकी 113 पोस्टमॉर्टम या महिला डॉक्टरने केले. हो, माझ्याकडे जी माहिती आली त्याच्यात 82 असं सांगितलं गेलं. तुमच्याकडली माहिती आता 113ची आहे. तर आता ते नेमका करेक्ट आकडा मी तिथं जाऊन घेणार आहे. पण मी माझी लिखित त्यांना स्वरूपात कळवणार की मला काय काय पाहिजे. मी डीनला भेटणार, तिथल्या जिथं राहत होती त्या घरावाल्यांना भेटणार, जे कुटुंब आहे त्यांना पोलीस स्टेशनला भेटणार, सर्व तिथले लोकप्रतिनिधी जे आहेत त्यांना पोलीस स्टेशन त्यांनी माहिती घेणार की यांचं काय आहे. सर्वांना जेवढ्यांना किंवा ज्या लोकप्रतिनिधीचं नाव यांच्यात आले त्यांना सुद्धा जाऊन भेटणार की याच्यात तुमचा काय रोल आहे. तर सर्वांना भेटून मी आमच्या बीड जिल्ह्याच्या लेकीला न्याय मिळाला पाहिजे ही माझी भूमिका आहे. त्याच्यामुळे या सर्व प्रकरणामध्ये सखोल चौकशी झाली पाहिजे. चौकशी झाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार. चौकशी अहवालामध्ये बीड जिल्ह्याची असल्यामुळे तिला हिणवलं गेलं, छळलं गेलं असा देखील उल्लेख करण्यात आलेला नाही. हे तिच्या जी तिने एक अर्ज दिलेला त्या अर्जात म्हणलं झालं की तू बीड जिल्ह्याची, बीड जिल्ह्याला तुला काय अडचणी असं द्यायला म्हणजे बीड जिल्ह्याचं नाव सांगून हिणवलं गेलं, ही सुद्धा लाजिरवाणी घटना आहे. आमच्या बीड जिल्ह्याला तुम्ही असं हिणवताय. त्या बीड जिल्ह्याला जर असं कोणी हिणवत असेल तर त्याला सुद्धा आम्ही माफ करणार नाही. जो बी कुणी असेल तो त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. ही कारवाई होईपर्यंत मी स्वस्थ बसणार. बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर हे लाखोच्या संख्येने पश्चिम महाराष्ट्रात जातात. तुमचा देखील साकार कारखाना आहे, पण त्या ठिकाणी जे कारखानदार आहेत त्यांच्याकडून अमानुष पद्धतीने त्यांना छळलं जात आहे. आणि जे रिपोर्ट खोटे देण्याच्या संदर्भात जो दबाव होता तो ऊसतोड मजूर मुकादमाच्या संदर्भातला होता असं देखील घटना आहे ती समोर आली. नाही, एक प्रकार असा मी आता ऐकला आणि पाहिला की एक कोणीतरी मुकदमा आहे त्याच्याकडे काहीतरी त्या कारखान्याची बाकी आणि कारखान्याची बाकी असते. कुठल्याही मुकदमाकडे कारखान्याची बऱ्याच मुकदमाकडे राहते आणि कारखान्याला तो बुरदंडी पडतो. तीही बाजू जरी असली तरी कुठल्याला नियमाप्रमाणे जी असेल ती कारवाई त्यांनी केली पाहिजे. नियम सोडून कुठलीही कारवाई करणं कोणी संयुक्तिक नाहीये आणि खासदार सारख्या पदावर असणाऱ्या माणसानं करणं संयुक्तिक आहे का नाही मला माहित नाही. पण या सर्व गोष्टी करताना खासदाराची चूक असेल जर त्यांनी जर असं केलं असेल तर आणि त्यांना सुद्धा त्याच्या शिक्षा झाली पाहिजे जर असं काही केलं असेल तर. एक आमचा बांधव काहीतरी म्हणतोय की मी 10 लाख रुपये भरले 3.5 लाखाचे, त्याची सुद्धा माहिती मी त्या कारखान्यात जाऊन घेणार खासदार म्हणून. आणि ही सर्व लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहेच आहे आणि आम्ही 100% त्या पद्धतीने काम. ज्या खासदारांचं नाव या प्रकरणात येत आहे त्या खासदारांना ताकद देण्याचं भाष्य जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे, जाहीर भाषणातून ते बोललेले का? हे बघा, कुठलाही प्रकार असला महाराष्ट्राच्या सर्वोच्च पदावर असणाऱ्या माणसाने अशी क्लीन चिट गुणाला देणं संयुक्तिक वाटत नाही. माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्यानं एवढं मी बोलायला पाहिजे का नाही मला माहित नाही. पण ज्या गोष्टीमध्ये चौकशी अधिकारी आहेत, पोलीस आहेत, पोलीस यंत्रणा चौकशी करते ना. काही यंत्रणा सोडून सीएमनी चौकशी करायला कधीपासून सुरुवात झाली मला माहित नाही. सीएम साहेबासारखा एवढा मोठ्या उच्च पदावर असणारा व्यक्ती आणि या व्यक्तीने की यांची काहीही चूक नाही असं डायरेक्ट लगलीच म्हणून दाखवणं, याचा अर्थ जर आता ती दोषी आढळले तर पोलीस यंत्रणा दोषी म्हणू शकेल का? एक महाराष्ट्र राज्याचे मुख्य पद असणारे मुख्यमंत्री, गृह खात्याचे प्रमुख, महाराष्ट्राचे प्रमुख, या व्यक्तीने एकदा याचा दोष नाही म्हणून तर मग परत जर दुसऱ्या कुठल्या ह्याच्यात दोषी आढळल्यानंतर त्यांना दोषी म्हणायची पोलीस यंत्रणेमध्ये ताकद राहील का? कारण त्यांचाच प्रमुख, महाराष्ट्राचा प्रमुख असं जर म्हणत असेल तर ती दोषी असणारा दोषी म्हणणार नाहीत. याचा अर्थ त्यांनी दोषी म्हणू नये याच्यासाठीच त्यांनी असं बोलले की काय मला माहिती. बाप्पा, यापूर्वी आपण बीडमध्ये एका प्रकरणामध्ये थेट अमित शहा यांची भेट घेतली होती आणि त्यांना या कारवाईच्या संदर्भामध्ये पोलीस कारवाईच्या संदर्भात या प्रकरणामध्ये देखील आपण असंच आपल्या नेते सुप्रिया सुळेसह
त्यांना अमित शहाची भेट घेऊन कारवाई करण्याच्या संदर्भात मागणी करणार. हे बघा, मी ज्या प्रकरणात एकदा उतरतो त्या प्रकरणामध्ये पूर्ण त्याचा छडा लावल्याशिवाय त्याचा पूर्ण शेवट न्यायानंच करणार. आणि त्याच्यासाठी मी अमित शहा म्हणजे देश पातळीवर नेईल असंच मी मगाशी पण सांगितलं बैठला तिथं. आणि आताही परत आपल्या प्रश्नानं तुम्ही विचारला त्याच्यावर उत्तर देताना याचा शेवट आपण न्याय आमच्या कुटुंबाला मिळेपर्यंत, न्याय मिळेपर्यंत ते काम करणार. चाहे पर्यंत जावं लागलं तरी जाऊ. मात्र राज्य सरकारचं गृह खातं, पोलीस प्रशासन याच्यावरती जनतेचा विश्वास राहिला नाही. मग आता शेवटी केंद्रामधून काय तशी रसद केली जाणार नाही. बघा, तुम्हीच म्हणताय जनतेचा भरोसा राहिला नाही, तुम्हीच म्हणताय राज्याच्या गृह खात्यावर त्यांचा कुणाचा भरोसा नाही. त्याच्यात मी काय वेगळं बोललं पाहिजे? त्याच्यासाठी केंद्रातून आपल्याला याचे सूत्र हलवावं लागले तरी मी केंद्र सरकार म्हणजे केंद्र सरकारच्या एक सदस्य असल्यामुळं संसदेचा माझी जबाबदारी आहे. मी केंद्रातल्या यंत्रणेकडे सुद्धा याचा तपास द्यावा याच्यासाठी मागतो. पप्पा, आपण जर पाहिलं तर आत्महत्या केलेल्या तरुणीनं ज्या पोलीस अधिकाऱ्यांवर आरोप केले होते आणि तसंच तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर देखील आरोप केले होते की ते त्या ठिकाणी दबाव टाकतात त्यांच्यावर आरोप असताना आता या सगळ्या प्रकरणाची चौकशी देखील तेच पोलीस करत आहेत. दुसरीकडे कुटुंबियांकडून एसआयटीची मागणी केली जाते, परंतु ती अद्याप मान्य करण्यात आलेली नाही. यामुळे तपासात पुढे त्रुटी राहू शकतात. हे बघा, यासाठीच मी म्हणलं की तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्ये मी तिथं जाणार, सगळं माहिती घेणार, त्याच्यानंतर मीडियासमोर येऊन काय केलं पाहिजे ही मागणी करणार. त्याच्यामुळे आज मी अर्धवट काही माहिती मला जेवढ्या मी गोळा केल्या तेवढ्या आलेल्या आहेत, पण पूर्ण माहिती घेऊनच हे सर्व विषय बोलला पाहिजे की ह्या विषय कुणाकडे दिलं पाहिजे तपासात. कारण या तपासामध्ये ज्यांनी गुन्हा केलाय, ज्यांच्या पोलीस स्टेशनच्या पोलिसने PI गुन्हा केलाय, पोलिसांनी गुन्हा केला, त्यांच्याच पोलीस स्टेशनच्या वरिष्ठाकडे त्यांच्या वरिष्ठाकडे जर हा तपास दिला तर न्याय कसा मिळेल? त्याच्यात तर नाव त्यांचं सुद्धा आहे. आणि जे आता पोलीस तिथं काहीतरी आहेत ते त्यांची कारकीर्द तर खूप गाजलेली आहे. त्याच्यामुळे आता त्यांच्यावर काय असेच कारकीर्द गाजलेले अधिकारी काही इकडं आमच्याकडे होते. त्याच्यामुळे हा विषय खूप चिंतेचा आहे. जिल्ह्याची बदनामी 4-5 जणांनी केली आणि त्यामुळे असे प्रकार घडले असं तुमच्या मित्रांनी म्हणजे धनंजय मुंडेंनी म्हटलं. आता त्यांना बदनामी आम्ही काय केली कळ, अशीच सत्य घटना घडलेली जी होती, ज्या सत्य घटनेमध्ये तुम्ही दोषी आहात, ज्यांच्यावर आम्ही बोललो ते जेलमध्ये आहात आणि काही तपास काही अंशी आणखी तुमच्याकडे पण बोट येत आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं काही बोलणं विनाकारण कशाचा अर्थ कशाला लावणं, म्हणजे आज ह्याच्यात राजकारणच करायचं का तुम्हाला? ज्यावेळेस आम्ही बदनामी केली असं तुम्हाला म्हणायचंय तर मग तुम्ही काय केलं? तुम्ही गुंड पाळले, तुम्ही मारामाऱ्या केल्या, तुम्ही लोकांचे घरं मोडले, तुम्ही लोकांचं काय काय केलं, ही बदनामी कोण? आज रोज टीव्ही पुढे येऊन लोक काय काय बोलतात तुमच्या विरोधात. मग त्याचं याला आम्ही थोडं म्हणतोय की आम्ही बदनामी केली, आम्ही 4-5 जणांनी बदनामी केली. आता त्याचा नेमका सगळं 4-5 जणात नेमका कुणावर रोख होता? 5 जणांवर होता का 1 जणांवर होता, 2 जणांवर होता, माहित नाही. बोलू देत सगळ्या गोष्टी, त्यांना आणखी भरपूर काय आहे. आम्ही बोलतच नाहीत. मी संयमानं घ्यायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही सर्व, मला बाकीचं माहित नाही, पण आम्ही सर्व प्रक्रियेमध्ये न्यायाची भूमिका घेतो, बदनामीची नाही. बीड जिल्ह्यात ही माझी मातृभूमी आहे, ही आमची आई आहे. बीड जिल्हा या आमच्या आईची बदनामी कोणी केली तर ती सहन करून घेतली जाणार नाही. आणि बदनामी तुम्ही करताय, जातीवाद तुम्ही करताय आणि बदनामी आमची करताय. उलट आमच्या जिल्ह्याची बदनामी करायला तुम्ही कारणीभूत आहात. कोण काढते जात? कोण करते बदनामी? प्रत्येक गोष्टीत काहीतरी काम करायचं नाही, कुठेतरी काहीतरी राहायचं, लोकात राहायचं नाही आणि पुन्हा आधार घ्यायला काय तर जात, आधार घ्यायला काय तर बदनामी. ही चुकीचं आहे. असं स्टेटमेंट कुणीही करू नये, एवढ्या उच्च पदावर राहणाऱ्या माणसांनी करू नये असं मला वाटतं. बाप्पा, सत्ताधारी पक्षाचे आमदार प्रकाश सोळुंके यांनी काल एक कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये मतदारांना चपटी बोटी आणि लक्ष्मी दर्शन करावं लागतं असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्यातूनच विजय देखील मिळतो असं ते बोलले. आता त्याच्यावर त्यांनाच प्रश्न तुम्ही विचारायला पाहिजे. आता मी त्याच्यावर काय बोलू? त्यांचा अनुभव ती बोलत असतील, मला माहित नाही त्याच्यातलं. मला काय नाही, मी फक्त फिरतो, लोकांत दर्शन घेतो, आशीर्वाद घेतो, सर्वांना फिरतो आणि सर्वांना बरोबर मतदारात जाऊन सगळ्यांना काम करतो. जी काय माझ्या अखत्यारीत येत आहे, माझ्या एरियात येते तेवढं मी करतो. माझ्याकडे तसलं काही नाही आणि ती मला बी लागत नाही, मी दुसऱ्याला कोणाला देत नाही. लावणीचा प्रकार उघडा समोर आला होता, त्यानंतर हे प्रकरण आलं. तुम्हाला काय वाटतं अजितदादांच्या राष्ट्रवादीत चाललंय? संस्कृती महाराष्ट्राची, ज्याच्या तिची संस्कृती, आपण त्याच्यावर काय बोलावं? संस्कृतीचा भाग आहे. पंकजाताईंनी स्नेह मेळाव्यामध्ये बोलताना एक गोष्ट बोलली की जर बाद झालेली मतं ही जर चेक केली असती, पुन्हा एकदा फेर तपासली असती तर मी निवडून आले असते. त्यांना आता 2 वर्षानंतर आठवण आली काय? मग ज्या दिवशी झालं त्या क्षणाला जर एखादं रिकाउंट करायची होती
तर 5 वाजता बूथ संपलं होतं गेवराई बीडचं, ज्याची ती म्हणत होते की गेवराई आणि बीडच्या या फेरीपासून म्हणजे काहीतरी 22वी फेरी सांगत होते, तिथून रिकाउंट करायला पाहिजे होतं. आणि मग रिकाउंट त्यावेळेस करताना 5 वाजताच अर्ज द्यायला पाहिजे होता, रात्री 8:30ला अर्ज दिला. एक मुद्दा. आणि तुमचं सरकार, तुमचा भाऊच मंत्री, पालकमंत्री, आणि ते तुम्ही एवढं सगळं असताना मग तुमच्या सरकारला तुमचाच मुख्यमंत्री, तुमचाच उपमुख्यमंत्री, तुम्ही त्याच पक्षाचा, त्याच्यात केंद्रात सरकार, यांच्या निगराणीखाली ही निवडणूक झाली. आणि तुम्ही जर म्हणत असतात की बाद मत झालेली मोजले नाही, याचा अर्थ ही निवडणूक प्रक्रियेवर तुम्ही चुकीचे किती घोळ घालू शकतात असं तुमच्या मनात आहे, असं मला वाटतं. कारण असं कसं होतंय हो, आता एखाद्या यंत्रणेवर तुम्ही आज कसं बोलता, 48 मतानं ते आपले वायकर निवडून आले, मग तिथं मग असं म्हणलं तर तिथं नाही, ती आम्ही निवडून आलो म्हणतात. आणि इथं मी फार 7,753 मतांनी निवडून आलोय. अरे पिपाणीला मतं करून जर तुम्ही पाप केलं नसतं, बोगस मतं 2-2 लाख करून घेतले नसते, तर मी किती लाखांना आलो असतो. पिपाणी सम चिन्ह ठेवलं, एवढंच नाही तर माझं चिन्ह एवढं फेंट ठेवलं, छोटं ठेवलं, काय काय नाटकं करून. वही होता है जो मंजूर आहे खुदा. त्याच्यामुळे त्याला काय जास्त त्यांच्या बोलण्याला महत्व द्यावा. आणि इतका टाइम कशाला हो, एवढ्या उच्च पदावरल्या सरकारमधल्या एका मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं चुकीचं आहे. मला वाटतं की त्यांच्या यंत्रणेवर त्यांचा भरोसा नाही, आणि त्यांच्या मग त्यांना सरकारमध्ये आता बघा सरकारमधल्याच एखाद्या मंत्र्यांना असं स्टेटमेंट करावं, हे अत्यंत खेदजनक बाब आहे. मी त्या गोष्टीचा खेद करतो, निषेध करतो की ते सरकारमधल्या मंत्र्यांना असं म्हणावं. त्या दिवशी तुमच्या मनात भीती होती का? हे मला कधीच भीती नव्हती. मला निवडणुकीची भीती हा विषयच नव्हता. तुम्ही जेवढे पत्रकार, तुम्ही जे सगळे बंधूंना विचारा, कोणी म्हणलं तर मीच निवडून येणार कॉलर टाईट करून सांगत होतो, आणि शेवटच्या क्षणापर्यंत सांगत होतो. 5:45 वाजता ज्यावेळेस मला कळालं की माझे एवढे मतदान सगळं आहे, त्याच्यात मी एवढ्या मी आकडा सांगून दिलता. फक्त मी म्हणलं हे घोळ घालून काहीतरी करून फक्त त्यांच्या मनात कुठंतरी होतं की रिकाउंट करून माझा पराजय करायचा, ती मी करू दिलं नाही. एवढं त्याच्या मतपेटीकडे जात होता त्यावेळेस काय मतपेटीकडे नव्हतो जात मी वारंवार. जे आता मतपेटीकडे कसं जाता येत मला, ज्या विधानसभा मतदारसंघाचे वेगळे ज्या तुमचे काही जे आहेत त्या ठिकाणी जाताना मी सगळे काउंटिंगकडे जात होतो की नेमका आकडा काय आलाय, आणि मी कुठल्या बूथला किती मतं होणार सांगत होतो. मला निकाल माहित होता, तेवढ्या ठामपणाने गेलो, त्याच्यामुळे तर खासदार झालो. तुम्ही पोलिसांकडे तक्रार त्यावेळेस केली होती, या ठिकाणी काहीतरी घोळ होतोय, नाही तक्रार केली पोलिसांना. तुम्हाला काहीतरी चुकीच्या माहितीवर बोलता, मी तक्रार केली नाही, तक्रारच नाही केली. मी निवडूनच येणार. आणि मस्त मग परत 8:15 जाऊन बसलो होतो कलेक्टरच्या समोर, मांडीवर मांडी टाकून, मला डिक्लेअर करा. मी म्हणलं उघड्या डोळेनंच अख्खा देश बघतोय, महाराष्ट्र बघतोय, तुम्ही कशामुळे उशीर केलाय. त्याच्यामुळे त्यांनी उशीर करून काय करायचं होतं माहित नाही, पण रात्र घातली. आणि मला सकाळी दिवस निघताना दिवसाचे किरण माझ्या डोक्यावर पडत होते पाठीमागून, आणि मी घरात शिरत होतो. एवढा उशीर झाला मला, एवढा उशीर, आणि आम्हाला आनंद सुद्धा साजरा करू दिला नाही. बाबा बच्चू कडू यांचं 27 तासापासून आंदोलन सुरू आहे, राज्य सरकार गंभीर नाहीये, मात्र ते आंदोलन कसं चिघळता येईल याची खबरदारी सध्या घेतली जाते. तुम्ही शेतकरी पुत्र आहात, कसं पाहताय त्यांच्या मागण्यांकडे? हे बघा, बच्चू कडू भाऊ जे आहे ते शेतकऱ्यांसाठी झगडतात, आणि शेतकऱ्यांचा कैवारी हा सर्वजण झाला पाहिजे. राजकीय जो बी कोणी मंडळी, शेतकरी बळीराजा आहे भारत देशात, म्हणून देशाचा आपण सर्वजण एकदम, शेतकरी हा देशाचा कणा आहे. त्याच्यामुळे सर्वजण आपण जी रोजीरोटी म्हणतो ना, जे आपण अन्न खातो ते पिकवण्याचं काम कोण करतंय? तो माझा बळीराजा करतोय, शेतकरी करतोय. अरे त्यांच्यासाठी तर तुम्ही येऊन पैसे दिले पाहिजेत. नुसत्या घोषणा केल्या तर आम्ही 5 वर्षात देऊन, 2 वर्षात देऊन, ठीक आहे, आता ती सरकारचा भाग आहे, मला ते म्हणायचं नाही. पण सरकारची जी काय भूमिका आहे ती अत्यंत चुकीची असं माझं मत आहे. सरकारने सरसगट कर्जमाफीचा जो विषय केला ना, आजच ही योग्य वेळ होती. माझा शेतकरी बळीराजा आज अडचणीत आहे, त्यावेळेस या शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी दणक्यात करून टाकली पाहिजे. पैशाला काय कमी, केंद्रात पैसे आहेत, राज्यात सरकार, केंद्रात सरकार, कुठून बी आणा, काय अडचण आहे. आम्ही म्हणतो लाडक्या बहिणीला सुद्धा 3,000 का देत नाही? तुम्ही दिले पाहिजे ना, तुम्ही देताय ना, तुम्ही म्हणलात ना आम्ही देतो तर देऊन टाका. आम्ही कुठं म्हणतो, तुम्ही म्हणता आम्हाला पैशाची कमी नाही, तुम्ही स्टेटमेंट आहेत. बरं तुमच्याकडे पैसे कमीच आहेत असं समजू, कशाला ते शक्तीपीठ मार्ग पाहिजे? आता तुमच्याकडे पैसे नाही तर कशाला पाहिजे? मग केंद्र शासनाकडून करा ना, पण स्वतःच्या नावावर क्रेडिट घ्यायचंय का तुम्हाला? का करायचंय? ह्या सुद्धा गोष्टी काही बघणं गरजेचं आहे. ह्या गोष्टी अत्यंत म्हणजे गांभीर्याने घेतल्या पाहिजे. त्याच्यामुळे बच्चू कडू यांच्या आंदोलनाला त्या गांभीर्याने घेतलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. आताची सुद्धा मदत जी दिली ती तुटपुंजी मदत आहे. काय डिक्लेअर केलं की आम्ही बघा वर्गवारी केली, जिरायत, बागायत आणि परमनंट
म्हणजे बारामाही बागावत म्हणजे हंगामी म्हणायचं त्याला, जिरायत हंगामी बागायती. तर बागायतीमध्ये आता ऊस सुद्धा माझ्या इथल्या तहसीलदारानं आमच्या पहिल्या अहवालामध्ये घेतला होता जिरायतीमध्ये. आता मला कुठून शोध लावला रे बाबा तू? ऊस जर जिरायतीत येतोय मग कसं कुठून शोधला? आणि आज ज्याच्या इथं ऊस आहे त्यांना सुद्धा 8,500 रुपयालाच मदत मिळाली. हे किती खेदजनक बाब आहे. मग तुम्ही ऊसाला 12माही पीक आहे, जर ती बागायती आहे तर त्याचे पैसे देणार कधी? कापूस गेला एवढा. कापूस जिरायती असतो, बागायती असतो का हंगामी असतो? कापूस पीक जे आहे ते 4 महिन्याच्या आतलं पीक असेल तर ते जिरायती येईल, 4-4.5 महिने. कापूस हा 6 महिन्याच्या पुढचं पीक आहे, त्याच्यामुळे हंगामीमध्ये येतं. म्हणजे त्याला मिनी बागायती म्हणता येईल. तर त्या बागायतीमध्ये त्यांना घेतलं पाहिजे आणि त्या बागायतीमध्ये कापसाला वेगळी मदत करायला पाहिजे. ते नाही केली, त्यांनी येड्यात काढायचं काम केलं. 10,000 आम्ही रबीला देऊ म्हणले, ते 10,000 कुठे आहेत? आणि 8,500 म्हणजे मदत किती झाली एकरी? 3,800-3,600. म्हणजे नांगराला 2,500 लागतात आणि तुम्ही दिले 3,800. नांगरणी मोगडणी तर 4,000 लागायले एकरला, आणि तुम्ही एकरला 3,800 देतात. म्हणजे काय दिलं? राजा उदार झाला, हाती भोपळा दिला. हे कळायला पाहिजे. असे प्रकार आहे. त्याच्यामुळे बच्चू भाऊच्या आंदोलनाला गांभीर्याने सरकारने घ्यावा आणि शेतकऱ्यांना न्याय द्यावा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा. पाहत रहा फक्त तेज वार्ता न्यूज.